वळूयात पुढच्या बातमीकडे. कोरोनाच्या रुग्णांकडून घेतलेली 8 लाखांची अतिरिक्त रक्कम रुग्णालयानं परत केली आहे. अहमदनगरमधल्या सुरभी हॉस्पिटलनं ही रक्कम परत केली आहे. पैसे भरल्याची पावती जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सुद्धा देण्यात आली आहे. तसंच सुरभी हॉस्पिटलच्या विस्तारित इमारतीचं शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेचे कार्यकर्ते शरद पवार यांना निवेदन देणार आहेत. जास्त पैसे आकारणाऱ्या शहरातल्या हॉस्पिटलना प्रशासनानं परवाने रद्द करण्याचा इशारा दिला होता. शहरातील 17 हॉस्पिटल्सचं ऑडिट केल्यानंतर 1099 बिलांमध्ये त्रुटी आढळल्या आणि त्यामुळे 14 हॉस्पिटल्सकडून खुलासा सुद्धा मागवण्यात आला होता. त्या हॉस्पिटलची मी माहिती घेतो आहे. त्याच्यानंतर आता हे 902 ज्या व्यक्ती आहेत किंवा पेशंट्स आहेत त्यांची एवढी रक्कम इन्वॉल्ड आहे, तर ह्यांच्याकडे प्रत्यक्षात असं आहे की त्या हॉस्पिटलनं परत देणं अपेक्षित आहे. मग त्याच्यामध्ये त्या हॉस्पिटलला नोटिसेस देऊन वैयक्तिक त्याच्यावर सुनावणी घेऊ. मी आता ह्या नर्सिंग होम ॲक्ट खाली जे कॉम्पिटंट अथॉरिटी आहेत ते मेडिकल ऑफिसर हेल्थ आहेत. आता सध्या माझ्याकडं मनपा आयुक्ताचा देखील चार्ज आहे, तर त्यांना व्यवस्थितरित्या कायदेशीर बाबीचं अवलोकन करून त्यांना सूचना देऊन कारवाई केली जाईल. शरद पवार साहेब उद्या येत असल्या कारणाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांचं या ठिकाणी लक्ष वेधण्यासाठी एक आंदोलन आम्ही हाती घेतलं होतं की ते साहेब ज्या दौऱ्यावर येत आहे त्या ठिकाणी आम्ही बॅनरबाजी या ठिकाणी करणार, जेणेकरून पवार साहेबांचं लक्ष या ठिकाणी वेधलं जावं. आज त्या संदर्भात माननीय कलेक्टर साहेब, SP साहेब व इतर महापालिकेतील अधिकाऱ्यांनी या ठिकाणी बैठक आयोजित केली होती आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. येणाऱ्या 7 दिवसामध्ये जी उर्वरित रक्कम या ठिकाणी रुग्णांची राहिलेली आहे त्यांची या ठिकाणी रक्कम आपण या ठिकाणी परत करू. अन्यथा त्यांच्यावर मुंबई ॲक्टप्रमाणे त्यांच्यावर हॉस्पिटल सील करण्याची या ठिकाणी कारवाई करण्यात येईल.